अवैधरित्या गावठी दारू निर्मिती व वाहतूक करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क नारेगाव विभागाने महिन्यामध्ये दुसऱ्यांदा धडक कारवाई करत 10,35,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून 2 जणांना ताब्यात घेतली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क नारेगाव विभागाचे निरीक्षक S.A. गायकवाड यांनी दिली। तेजस जीवन मन्नावत वय वर्ष 22 राहणार हरगुडे वस्ती स्पाइन रोड चिखली तालुका हवेली जिल्हा पुणे व रोहित प्रताप राठोड वय 22 वर्ष राहणार जिल्हा परिषद शाळेजवळ मुरे वस्ती कुरोळी तालुका खेड जिल्हा पुणे असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे असून गुप्त बातमीदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे 11 जुलै रोजी सकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात आपटी गावच्या हद्दीत भीमा नदीवरील बंधाऱ्या शेजारी गावठी हातभट्टी निर्मिती करणाऱ्या केंद्रावर छापा टाकला असता या ठिकाणी 2 हुंडई कंपनीची 4 चाकी वाहने क्रमांक MH12DH5457 व MS02 AL 8737 या वाहनांमध्ये 35 लिटरच्या 19 प्लास्टिक कॅनमध्ये 665 लिटर हातभट्टी गावठी दारू तसेच एक बजाज कंपनीची फोरेज दुचाकीवर 35 लिटरचे एक गावठी दारूने भरलेले प्लास्टिकचे कॅन तसेच 400 लिटरचे 300 लिटर रसायने भरलेले एक लोखंडी भट्टी बॅरल जमिनीत तयार केलेल्या खड्ड्यात अंदाजे 3000 लिटर रसायन 400 लिटरचा रसायने भरलेल्या जमिनीत पुरलेले लोखंडी बॅरल व 35 लिटरचे गावठी दारूने भरलेले 10 प्लास्टिकचे कॅन व गावठी दारू निर्मितीसाठीचे असणारे साहित्य व 3 वाहने असा एकूण 10,35,000 रुपया किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कामगिरी ही पुणे विभागीय उपायुक्त सागर धोमकर, पुणे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक CB राजपूत व पिंपरी चिंचवड पुणे उप अधीक्षक सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नारेगाव विभाग राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक S.A. गायकवाड, दुय्यम निरीक्षक SP जाधव, SF ठेंगडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक D माने तसेच जवान JG दाते, BS रणसुरे, ST सुर्वे, VD विंचुरकर यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक S.A. गायकवाड करीत आहेत। डे टू डे न्यूज शिक्रापूर।